मी यापूर्वी 43 बँका बंद होणार असा व्हिडिओ केला होता. तर 43 बँका बंद होणार आहेत. म्हणजेच काय की आता सरकार एक राज्य एक ग्रामीण बँक ही योजना राबवत आहे. म्हणजे बऱ्याचशा योजना सरकारच्या आता अशाच येत आहेत. एक राज्य एक ग्रामीण बँक, जसं की एक देश एक इलेक्शन अशी योजना आणण्याचा प्रयत्न करत आहे. तशा पद्धतीनं बँकेसंदर्भात ही अशा पद्धतीची योजना सरकार आणू पाहत आहे. की आणू पाहत आहे म्हणण्यापेक्षा सरकारनं लागू केलेली आहे. एक राज्य एक बँक. सध्या त्यांनी ही पद्धत 11 राज्यांमध्ये लागू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रसुद्धा आहे. तर मला एक मेसेज आला होता, 11 बँका कोणत्या आहेत जरा आम्हाला सांगता का? तर तुम्हाला 11 बँकांची मी यादी सांगत आहे, वाचत आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा, कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक राज्य एक ग्रामीण बँक ही योजना 1 मे 2025 पासून सरकारनं लागू केलेली आहे. यासाठी तुम्ही पूर्वीचा माझा एक व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी खूप डिटेल दिलेले आहे की कोणती बँक कोणत्या बँकेमध्ये मर्जर होणार आहे. छोट्या छोट्या बँकांमध्ये व्यवहार करणं, मोठमोठी कर्जे देणं, पीक कर्ज देणं, शेतकऱ्यांना मदत करणं, व्यवसायांना मदत करणं हे थोडंसं अडचणीचं होत होतं. असं लक्षात आल्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे की ग्रामीण बँका सर्व बंद करायच्या आणि सर्व बँकांची मिळून एकच ग्रामीण बँक राज्यामध्ये असेल, जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त मदत करता येईल. अशा पद्धतीनं या सरकारचा निर्णय आहे. तर अशा पद्धतीचा जर निर्णय लागू केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं RR बँक. RR बँक म्हणजे रिजनल रूरल बँक. जर कधी RR बँक असा उल्लेख आला तर RR बँक म्हणजे तुम्ही ग्रामीण बँक असं समजून घ्या. तर व्हिडिओ जर तुम्हाला हा उपयोगी वाटला असेल, माहिती तुम्हाला चांगली मिळाली असे वाटले असेल, तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. मित्रांनो, मी खूप कष्ट घेतो. अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावं लागतं, अभ्यास करावे लागतात आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या तुमच्यासाठी उपयोगी असतात हे लक्षात आल्यामुळं मी हे व्हिडिओ करतो आहे. तर तुमची एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप काही देऊन जातं. तर पटकन सबस्क्राईब करा माझ्यासाठी. आजच्यासाठी धन्यवाद.